विष्णू सहस्त्रनाम अर्थ व विवरण भाग 16. नमो नमः. शास्त्र आपल्याला असं सांगतं, जपात श्रांतः पुनर्ध्यायेत, ध्यानात श्रांतः पुनर्जपेत, जपध्यान परिश्रांत आत्मानश्च विचारयेत. अर्थ फार सुंदर आहे. नामजपाने जर आपण श्रांत झालो म्हणजे थकलो तर थोडा वेळ ध्यान करावे, आणि ध्यान करता करता जर आपण श्रांत झालो म्हणजे थकलो तर पुन्हा जप करावा. आणि जप व ध्यान दोन्हीनेही जर आपण दमलो श्रमलो तर मग काय करावं, तर थोडं चिंतन आणि मनन करावं. आपण विष्णू सहस्त्रनामाचा अर्थ जाणून घेत असताना असंच काहीसं करतो आहोत. आणि म्हणून सुरुवातीला मी हिंदू धर्मशास्त्रातील काही संकल्पना आपल्याला उलगडून सांगते आहे. आपण चातुर्वर्ण्य संकल्पना समजावून घेत आहोत. आणि मागील विवरणामध्ये मी आपल्याला म्हटलं होतं की कर्म, संस्कार, गुण यावर त्या व्यक्तीचं चातुर्वर्ण्य हे अवलंबून राहत असे. आणि या संदर्भात आपल्याला मी विश्वामित्र आणि वसिष्ठ यांची एक सुंदर कथाही सांगणार आहे. राजकुलात जन्म घेऊनही जर ज्ञानाने उत्तम पद प्राप्त केले तर त्याला ब्रह्मर्षी पद प्राप्त होत असे. विश्वामित्र आणि वसिष्ठ दोघेही ज्ञानी, परंतु विश्वामित्रांना वसिष्ठांचा द्वेष होता. कारण वसिष्ठ त्यांना महर्षी म्हणत नसत. म्हणून मग एकदा त्यांनी असं ठरवलं की वसिष्ठांना आपण ठार मारूया. ही भूमिका मनात आली आणि विश्वामित्रांनी प्रचंड धोंडा उचलला आणि ते वसिष्ठांना मारायला आले. पौर्णिमेची रात्र होती. वसिष्ठ आणि अरुंधती आनंदाने शिलासनावर बसले होते. परमार्थाच्याच गप्पा चाललेल्या होत्या. आणि अरुंधती म्हणजे वसिष्ठांची पत्नी त्यांना बोलता बोलता म्हणाली, पहा बरं नाथ, काय सुंदर चांदणं पसरलंय. किती मधुर, किती सुंदर, किती शीतल. असं वाटतंय की परमेश्वराच्या कृपाहस्तामध्येच आपण राहतो आहोत. त्याचा कृपाहस्तच आपल्या अंगावरून फिरतोय. असे ती म्हणत असताना वसिष्ठ हसले आणि म्हणाले, अगं, हे चांदणं किती सुंदर आहे सांगू का? विश्वामित्रांच्या तपश्चर्येसारखे सुंदर, शीतल आणि पवित्र. बघा, विश्वामित्र हातात धोंडा घेऊन मागे उभे आहेत आणि मनाशी म्हणताहेत की हा धोंडा आता वसिष्ठांच्या डोक्यात घालतोच. तेवढ्यात त्यांनी वसिष्ठांचे शब्द ऐकले आणि एकदम हातातला धोंडा खाली गळला. तसेच ते पुढे धावले आणि वेड्यासारखी वसिष्ठांच्या चरणाला त्यांनी मिठी घातली. त्यावेळेला वसिष्ठांनी अतिशय प्रेमाने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि ते म्हणाले, ब्रह्मर्षे, उठा, आज आपण ब्रह्मर्षी झालात. अहंकाराचे किंचितही स्फुरण आपल्यामध्ये जे राहिले होते ते आज निघून गेले. त्याचाही विनाश झाला आणि आता आपण खऱ्या अर्थाने महर्षी पद ओलांडून ब्रह्मर्षी पदाला प्राप्त झालात. उठा ब्रह्मर्षी. अर्थ असा झाला की गुणांमुळे मानवाला आपली आध्यात्मिक उन्नती, पारमार्थिक उन्नती ही निश्चितच करून घेता येते आणि वर्ण बदलता येतो. परंतु नंतर मात्र वर्णाच्या भिंती अधिकाधिक घट्ट होत गेल्या आणि त्याला जातीचे स्वरूप प्राप्त झाले. याविषयीचा विचार आपण आता पुढील विवरणामध्ये करूया. आणि आता विष्णू सहस्त्रनामाच्या अर्थाकडे वळूया. विष्णू सहस्त्रनाम श्लोक 25. वसुर्वसुमना सत्य समात्मा संमित समः अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृती. अर्थ, सर्व भूते ज्याच्या ठिकाणी राहतात, ज्याचे मन ऐश्वर्यशाली प्रसन्न आहे, जो
सत्य स्वरूप आहे, ज्याचा आत्मा म्हणजे मन सर्वांशी सारखे असते, जो समस्त पदार्थांच्या सहाय्याने ओळखता येऊ शकतो, सर्व काळी सारखेपणाने असलेला, ज्याचे पूजन कधीही वाया जात नाही, कमलाप्रमाणे ज्याचे नेत्र आहेत असा, ज्याची सर्व कर्मे धर्मस्वरूप असतात, ज्याने धर्मासाठीच अवतार धारण केला आहे असा तो परमात्मा. विवरण. या श्लोकामध्ये एकूण 9 नामे आली आहेत आणि या श्लोकामध्ये आपण हा परमात्मा प्रसन्न कसा आहे, सत्य स्वरूप कसा आहे आणि धर्मस्वरूप कसा आहे हे जाणून घेणार आहोत. विशेष नाम 104 वसुः, जो संपत्ती स्वरूप आहे अथवा सर्व भूते ज्याच्या ठिकाणी राहतात असा तो वसु. अनेक जीव आपल्या आपल्या आवडीप्रमाणे आपापले धन इच्छित असतात आणि त्यासाठी जगत आणि मरत असतात. ही जी प्रत्येकाची आंतरिक अपरिहार्य आवड आणि कल्पना, त्याद्वाराच जीवाला सुख आणि समाधान लाभत असते, तीच त्याची संपत्ती. कोणाला भौतिक संपत्तीची आवड असते, कोणाला पारमार्थिक. जीवाचे सर्वस्व ज्यात वसले आहे तो त्याचा वसु होय. पृथ्वीवरील अष्टवसु देवता प्रसिद्ध आहेत. धरा, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभास अशा या 8 देवता. यांच्या योगे आपली पृथ्वीवरील वस्ती सुखावह होते आणि ज्यांच्या वियोगे ती दुष्कर होते, त्या अष्टवसूतही अग्नी हा प्रधान होय. या सर्वांचेच मूळ म्हणजे तो परमात्मा होय. 105वे विशेष नाम आहे वसुमनाः. वसु म्हणजे संपत्ती, हे आपण पाहिले. त्याने युक्त तो वसुमना. त्याच्या मनाला कामक्रोधादी विकार वा कृपणता, निष्ठुरता असे दोष स्पर्शत नाहीत. तो पवित्र आहे आणि म्हणूनच तो वसुमना आहे. जीव हा संकल्पात्मा आहे, म्हणजे जीव विविध संकल्प करत राहतो व त्यामुळे कार्य करण्यास उद्युक्त होतो. मूलतः परमात्मा हा संकल्पात्मा आहे आणि त्याचमुळे जीवही संकल्पात्मा झाला आहे. अंतर इतकेच की ईश्वर सत्य संकल्प आहे आणि जीव हा अनीश्वरत्वामुळे मोघ संकल्प आहे. जीवाची मूढता जितक्या अंशाने कमी होईल, तितकी सिद्धी, तितकी सफलता ही अधिक प्राप्त होईल. ईश्वराचे मन सदैव ऐश्वर्यशाली, प्रसन्न, प्रशस्त असेच असते आणि म्हणून तो वसुमना होय. 106वे विशेष नाम आहे सत्य. परमेश्वर सत्स्वरूप आहे, म्हणजे ज्याचे कायदे सत्य आहेत, अपरिवर्तनीय आहेत असा तो. जो त्यांना अनुसरेल तो सरळ मार्गाने त्या सत्याला पोहोचेल. जो अनुसरणार नाही तो आडवाटेला लागून सत्यापासून दूर पळेल. सत्ताला अनुसरणारे सर्व सत्यच होय. म्हणून दया, क्षमा, शांती इत्यादी सर्व सद्गुण हे साधक होत. परमात्मा सत्य आणि केवळ सत्यच आहे. असत्याचा स्पर्शही त्यास होऊ शकत नाही. दुसराही एक अर्थ आहे की सत म्हणजे प्राण आणि य म्हणजे सूर्य. जो प्राण, अन्न, सूर्य यांच्या स्वरूपात असतो तो परमात्मा, असाही सत्याचा अर्थ होऊ शकतो. 107वे विशेष नाम आहे समात्मा. निर्दोषम हि समम ब्रह्म या गीतोक्त लक्षणाप्रमाणे परमात्मा हा समात्मा म्हणजे साम्य स्वरूप आहे. ज्याचे मन सर्वांशी सारखे आहे असा तो आहे. साम्य हा परमात्म्याचा स्वभाव आहे. परमेश्वर अंतर्यामी असल्यामुळे तो सर्वांच्या ठायी समान वसला आहे. तो सर्वांवर समान अनुग्रह करीत आहे.
म्हणून गीतेत भगवंत सांगतात, समोहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योस्ति न प्रियः. असे का बरं म्हणले आहे? तर तो रागद्वेषादी विरहित आणि सर्वांशी समभाव असणारा असा आहे आणि म्हणून तो समात्मा होय. विशेषनाम 108 संमितः. संमित म्हणजे आत्मसंमित, आपल्या जोगा, आपल्या आकारा प्रकाराचा. परमात्मा देही होऊन त्या त्या योनीच्या आकारा प्रकाराचा होतो. तो गजात गजाकार होतो, रजामध्ये रजाकार होतो आणि परमाणूमध्ये परमाणू स्वरूप राहतो. समात्मा अधिक असंमित असाही काही जण संधिभेद करतात. असंमित म्हणजे कोणासारखाच नसलेला, अप्रतिम असाही अर्थ होऊ शकतो. अर्थात तो आपल्यासारखा आपणच असल्यामुळे असंमित ठरतो. तो परिमित किंवा मर्यादित होऊ शकत नाही. म्हणून दोन्ही अर्थाने परमात्मा संमित अथवा असंमित असाही असू शकतो. विशेषनाम 109 समः. सम म्हणजे वैषम्यरहित. सत्व रजतम हे त्रैगुण्य म्हणजे विषमता वा वैषम्य होय. परमात्मा हा त्रिगुणातीत असल्यामुळे तो सम आहे. द्वंद्वाचा कसलाही परिणाम होत नसल्यामुळे तो आपले कार्य रागद्वेष न होता स्वाधीनपणे करतो. आत्मतृप्त असल्यामुळे कर्मफळांविषयी तो सम असतो. सिद्धी मिळो वा न मिळो तो कर्तव्यविमुख होत नाही. ही समता म्हणजेच त्याचे वैभव होय. या लक्ष्मीने तो सदैव युक्त असतो आणि म्हणून तो सम. सहितो मया समहा म्हणून तो मा म्हणजे संपत्तीयुक्त आहे असाही याचा अर्थ होतो. 110वे विशेषनाम आहे अमोघः. अमोघ म्हणजे ज्याचा संकल्प कधीही व्यर्थ जात नाही असा तो. सत्य संकल्प परमात्मा. संकल्प सिद्धीस जातात ते केवळ व्यक्तीच्या सामर्थ्यामुळे नव्हे तर परमेश्वराच्या कृपेमुळे होत. सत्याची म्हणजे परमेश्वराची अनन्य भावाने जे उपासना करतात त्यांच्या ठाईही हे सामर्थ्य प्रकट होते. परमेश्वराचे पूजन, स्तवन, स्मरण कधीही वाया जात नाही. सर्वदा ते लाभदायकच ठरते. जेथे सामर्थ्य तेथे सिद्धी असे असल्यामुळे सत्यस्वरूप परमात्मा हा अमोघ म्हटला आहे. त्याचे कीर्तन अमोघ आहे. जे सत्य विमुख होत त्यांचे सारेच मोघ म्हणजे व्यर्थच होय. म्हणून गीतेने त्यांना आसुरी आणि राक्षसी असे म्हटले आहे. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 12व्या श्लोकात भगवंत सांगतात, मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरीं चैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः. परंतु परमात्मा मात्र असा मोघाशा, मोघकर्मी, मोघज्ञानी असा अजिबात नाही, तर तो अमोघ असाच आहे. त्याचे कुठलेही कार्य व्यर्थ जात नाही. हे सदैव आपण मनामध्ये कोरून ठेवावे हे नक्की. 111वे शुभनाम आहे पुंडरीकाक्ष. पुंडरीक म्हणजे श्वेतकमल आणि अक्ष म्हणजे डोळा. कमळ उमलते, मिटते, प्रसन्नता, खिन्नता इत्यादी नाना भाव विखरते. ते इकडे तिकडे डोलते. सादृश्यामुळे नेत्राला कमलाची उपमा कवींनी दिली आहे. कवी नेत्राला त्याच्या तांबूसपणामुळे राजीवाची, त्याच्या शुभ्रतेमुळे पुंडरीकाची उपमा देतात. कमलपत्रावर जल जसे चिकटून बसत नाही त्याप्रमाणे नेत्रावर कोणतेही रूप चिकटून बसत नाही. भगवंताचा नेत्र म्हणजे सूर्य. तो पुंडरीकाप्रमाणे केवळ विशुभ्र आहे. म्हणून भगवंताला पुंडरीकाक्ष असे म्हणतात.
इतर कोणाही जीवाला पुंडरीकाक्ष पद लावले जात नाही आणि म्हणून तो हृदयरूपी पुंडरीकामध्ये उपलब्ध होतो. परंतु एक असा पुंडलिक जन्माला आला की त्याचे ऋण सर्व संतांनी शिरोधार्य केले. सर्व संतांचा केवळ आत्मा असलेला विठ्ठल हा पंढरीमध्ये पुंडलिक महामुनीच्या कृपेने उभा राहिला आहे. पुंडलिकाचे मूळ नाव पुंडरीक कमळ असेच आहे. पुंडरीक हा पत्नीचे लाड पुरविण्यात व तिला सुखात ठेवण्याच्या नादात आईबापांना तुच्छ लेखून त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असे. शेवटी घरच्या जाचाला कंटाळून आई वडील काशी यात्रेला निघून गेले. कालांतराने पुंडलिकही काशी यात्रेला निघाला. वाटेत हा कुक्कुट ऋषीच्या आश्रमात राहिला. तो ऋषी माता पित्यांची मनोभावे सेवा करीत असे. त्याच्या त्या पुण्यामुळे गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्या त्याला स्नान घालण्यासाठी पहाटे त्याच्या आश्रमात येत. पुंडरिकाने ते पाहिले व त्याला आश्चर्य वाटले. त्याने कुक्कुट ऋषींना या सगळ्या प्रकाराचा खुलासा विचारला. मातृपितृ सेवेचे हे फल आहे असे सांगून कुक्कुटाने याला पुत्रधर्माचा उपदेश केला. त्या उपदेशाने याची मती पालटली. याला आईवडिलांच्या सेवेचे महत्त्व पटले आणि मग पुढे जाऊन तो आपल्या स्वतःच्या आईवडिलांना भेटला. त्यांची काशी यात्रा यथासांग केली आणि त्यांना घरी आणले आणि मग हा सदैव त्यांची सेवा शुश्रूषा करीत राहिला. या त्याच्या सेवेने विष्णू त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याच्या भेटीसाठी तेथे गेले. परंतु माता पित्यांच्या सेवेत थोडेही अंतर पडू नये म्हणून याने भगवंताला उभे राहण्यासाठी जवळची एक वीट भिरकावली. ती वीट कशाची याचा उलगडा करताना संत माणकोजी म्हणतात, चहू देहांची करुनिया वीट वरी उभा नीट पांडुरंग. विष्णू या विटेवर उभे राहिले व तेच पुढे विठ्ठल या नावाने भागवत धर्मीयांचे उपास्य बनले. पुंडलिक वरद, पुंडलिकपूर, पंढरपूर असे हे पंढरपूर. पुंडलिकाचे ऋण सर्वच संतांनी मान्य केले आहे, कारण पुंडलिकामुळे पांडुरंग पंढरीत स्थिरावला. तया पुंडलिके आम्हा सोपे केले, परब्रह्म उभे ठेले विटेवरी. द्वारकेहुनी जगजेठी, आला पुंडलिकाचे भेटी असे पुंडलिकाविषयी सर्व संत म्हणतात. संत तुकारामांनी तर पुंडलिकाविषयी खूपच लिहिले आहे. वैकुंठीचा देव आणिला भूतळा, धन्य तो आगळा पुंडलिक. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. तात्पर्य, याच्यामुळेच पंढरीत पांडुरंग आला आणि राहिला हे निर्विवाद आहे. आज परमात्म्याच्या पुंडरीकाक्ष या नामामुळे ही कथा आपणाला सांगावीशी वाटली आणि ती मी आपणाला मुद्दाम कथित केली. परमात्म्याचे 112वे शुभनाम आहे वृषकर्मा. वृष म्हणजे वृषभ, बैल. सिंह हिंसक आणि विघातक शक्तीचा प्रतीक आहे, पण वृषभ अहिंसक आणि विधायक शक्तीचा प्रतीक आहे. त्यामुळे तो धर्माचा पर्याय झाला आहे. धर्म संस्थापन हे कार्य म्हणजे वृषकर्म होय. हे असे निग्रहानुग्रह रूप धर्म संस्थापन परमेश्वर करीत असतो, म्हणून त्याला वृषकर्मा असे म्हणावयाचे. वृषभ शेती आणि दूध दुभते यांच्या योगे प्रजेचे पालन करतो, त्याप्रमाणे हा परमात्मा या सृष्टीचे पालन करतो. 113वे शुभनाम आहे वृषाकृती. वृष म्हणजे धर्म हे आपण पाहिले. हीच ज्याची आकृती आहे
तो वृषाकृती. परमात्मा हा अव्यक्त मूर्ती आहे. त्याची व्यक्त मूर्ती कोणती म्हणावी तर धर्म हीच त्याची मूर्ती होय. जिथे जिथे दयाधर्म नांदतो ती ती परमेश्वराची मूर्ती होय. स्वार्थ जिथे नाही ती परार्थैक जीवितता म्हणजे धर्म होय. वृष म्हणजे गोजाती, ही त्याची मूर्ती मानलेली आहे. घाम गाळून आम्हाला धनधान्याने तो समृद्ध करतो. गाय गवत खाऊन आम्हाला अमृत देते. बैल स्वतः शेतात राबून शेणमूत्र आणि घाम गाळतो. जिवंतपणी आपल्या प्रत्येक दानाने तो आम्हाला सुखावतोच, पण मेल्यावरही हे व्रत सोडत नाही. मरतानाही तो आपले चामडे, हाडे, शिंगे, खुरे आणि रक्तमांस देऊन जातो. अशा परोपकारी जीवाला साक्षात धर्म म्हणायचे नाही तर मग कोणाला धर्म म्हणायचे? निस्वार्थ ज्ञानवृत्ती हेच धर्माचे स्वरूप होय आणि तीच परमात्म्याची कुडी आणि म्हणून परमात्मा हा वृषाकृती. एवढा मोठा अर्थ या वृषाकृती या विशेषनामामध्ये भरला आहे हे आपण अवश्य जाणून घ्यायचे. आज आपण विष्णू सहस्त्रनामातील 25व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. आता आपण भेटणार आहोत पुढील रविवारी. तोपर्यंत सर्वांना अनंत शुभेच्छा आणि मंगल कामना. अशी विविध प्रवचने, विविध कार्यक्रम हे जर आपल्याला ऐकायचे असतील तर आपण आदित्य प्रतिष्ठान या यूट्यूब चॅनेलला अवश्य लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या समविचारी मंडळींना सुद्धा अवश्य या उत्तम उपक्रमामध्ये सहभागी व्हायला प्रवृत्त करा ही विनंती. धन्यवाद.